ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। या वर्षी 20 मार्च ते 27 मार्च पिंपळगाव येथे रामकथा ठेवलेली आहे। कथाकार महाराज आहेत जोधपूरचे राधाकृष्ण महाराजजी यांच्या मुखातून रामकथा होणार आहे व तसेच 108 कुंडी विश्व शांती दत्ता यज्ञ सुद्धा होणार आहे। या यज्ञाचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा। सर्वांनी ऑफिस आणि जिथे काही संपर्क साधून आपली रीतशीर पावती फाडून यज्ञाला बसावं। सर्वांनी कार्यक्रमासाठी यावं, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। कार्यक्रम हे सगळीकडेच होत असतात, रामनवमी तर सगळं गावोगाव सत्य असतात, पण पिंपळगावचा एक कार्यक्रम म्हणजे संताचा कार्यक्रम असल्यामुळे विशेष कार्यक्रम असते। म्हणून तुम्ही दरवर्षी प्रमाणे कोणाचं 14 वर्षे, कोणाचा 15 वर्षे, कोणाचा 40 वर्षे, 37 वर्षे असे सप्ते चालू राहतात, पण तुमच्या गावातला कार्यक्रम हे सांभाळून थोडक्यात करू शकता। बाकीचे मंडळी सुद्धा पिंपळगावला येऊ शकता। आपल्या गावातला सप्ताह म्हणून पिंपळगावच्या सप्त्यामध्ये सेवा कमी करू नका। सर्वांनी सप्ताह त्याप्रमाणे, का तर आम्हाला तारीख त्या पद्धतीने तशी मिळालेली आहे। ते महाराज सुद्धा तारखा फार कमी देतात, कोणाला त्या तारखा देत नाहीत। पण तुम्ही गेले वर्षी सर्वांनी शिवमहाकथा ऐकली आहे। त्या कथेमध्ये महाराज आले होते आणि त्यांनी ते कार्यक्रम बघून त्यांना खूप समाधान वाटलं, म्हणून त्यांनी आपल्याला तारीख दिलेली आहे लक्षात। म्हणून तुम्ही सर्वांनी 20 मार्च ते 27 मार्च त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। आज पत्रकार परिषद झाली, अनेक पत्रकार आलेले होते आणि पत्रकार बांधव सुद्धा कुठला पैसा वगैरे न घेता सेवा करत आहेत। सेवाभाव म्हणून, धर्माचा कार्यक्रम म्हणून ते कार्यक्रम करत आहेत। कुणाला 1 रुपया देऊन कुठली ॲडव्हर्टाईज, कुठले पत्रकार आमचे तशी कार्यक्रम नसते। का तर मला वाहवा स्तुतीच्यापासून मी खूप अलिप्त आहे, पण सर्वांची इच्छा होती आणि पत्रकार बांधवाची सुद्धा इच्छा होती की महाराज एखादी पत्रकार परिषदेची मीटिंग घ्या, म्हणून हा मीटिंग घेतली आम्ही, किंवा आम्हाची प्रसिद्धी व्हावी। मी प्रसिद्धीच्या झोतातला माणूस नाही, मी एक संत आहे आणि जनसेवक आहे। जनसेवक ईश्वर सेवक, जनतेमध्ये सेवा केली म्हणजे ईश्वराची सेवा पावन आहे। जनसेवा ही ईश्वर सेवा मानल्या। दुःखी, कष्टी, रंगले गांधले लोक, कोणी अडचणीच लोकांसाठी हा कार्यक्रम आहे, म्हणून हा आमचा कार्यक्रम आहे। म्हणून तुम्ही सर्वांनी या 20 मार्च 27 कार्यक्रमामध्ये सहभागी। अनेक लोकांना वाटते की बा एवढा खर्च, एवढा निधी कुठून येते, कसं येते, हे परमेश्वराची लीला असते। बऱ्याच लोकांना वाटते की महाराज बा पत्रकार लोकांनी परिषद घेतली, किती पैसे दे, कोणा वाटते याला पैसे द्या, 1 रुपया आम्ही कोणाला देत नसतं। का तर आमच्याकडे तेवढं बॅलन्स नसते। का तर आमच्याकडे, मी कधी माझ्याकडे 1 रुपया नसते, कुठलं बँक बॅलन्स नसते, माझ्याकडे कुठली चाबी सुद्धा नसते। का तर जे मिळालं ते आम्ही प्रत्येकाच्या कार्यामध्ये उडवत असतो, कुठला 1 रुपया जमा करत नसतो। कधी तुम्ही येऊन बघू शकता किंवा हे करा। जे शेतकरी वर्ग आहेत, भक्त वर्ग आहेत, सर्व भक्त वर्ग सर्वच्या सहयोगातून हा कार्यक्रम आहे। कोणाने 10 रुपये दिले, कोणी 50 रुपये, अशातून कार्यक्रम आहे। फार मोठा दिले 10 लाख, दिले 25 लाख, पण अशातला कार्यक्रम नाही आहे। हा सामान्य जनतेतून सर्वातून कार्यक्रम आहे। राजकीय नेता असो की कोणी गव्हर्नमेंट अधिकारी असो, कोणी पत्रकार असो, येतात तर आमच्या श्रद्धेने येतात। आमचा कार्यक्रम महाराज आमचा आहेत, म्हणून या भावने हेतून हा कार्यक्रम होत असतो। म्हणून कोणीही गैरसमज करून घेऊ नये, पत्रकार लोकांनी सुद्धा कुठेही गैरसमज करून घेऊ नये। सर्वांनी त्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी सहभाग व्हावं। रोज नित्यनेमानं कार्यक्रमामध्ये कीर्तन आहे, 10 ते 2 कथा, 11 ते 2 कथा आहे आणि सकाळी यज्ञ आहे 7 ते 9, 9:30 पर्यंत। त्याच्यानंतर हरिपाठ आहे, परमर्ष ग्रंथाचं पारायण आहे, गुरुचरित्राचं पारायण आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, असा त्रिवेणी संगम भक्तीचा तिथं आहे। म्हणून तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। आता आम्ही हिमायतनगर परमेश्वर मंदिरामध्ये आलो होतो, इथे एक मीटिंग घेतली। याही लोकांसमोर पुढच्या वर्षी मी मागच्या वर्षी चांगली सेवा केली, या वर्षी तुम्ही सर्वांनी सेवा द्यावी। आमचे महावीर शेठ असो, त्यांच्या परमेश्वर मंदिराचे ट्रस्टीचे लोक असो, परमेश्वर हिमायत तालुक्यातले भक्त, सर्वांनी योगदान चांगलं आहे। यावर्षी सुद्धा हिमायतनगर तालुक्यातील सर्व गावातील भक्तांनी सर्वांनी योगदान चांगल्या तऱ्हेने द्यावं, सेवा करावी आणि आपलं जीवन धन्य करावं।